मुंबईचा महापौर महायुतीचा झाला तर कॉलर टाईट होईल असं शिरसाट यांनी म्हटले। भाजपच्या लोढांना शिंदेंच्या संजय शिरसाट यांच्याकडून उत्तर। देवाभाऊ लोढांचा आदर्श त्यांनी त्यांची पूजा करावी असं शिरसाट म्हणाले। शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। भाजपचा महापौर झाल्यावर कॉलर टाईट होईल असं वक्तव्य मंगलप्रभात लोढा यांनी केलं होतं। यावर प्रत्युत्तर देताना शिरसाटांकडून हे उत्तर दिलं गेले। भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाभाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है। भाजपा तो पूरा देवाभाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवाभाऊ तय करते हैं। आम्हाला मुंबईचा महापौर हा महायुतीचा पाहिजे। तो जर झाला तर आमची कॉलर टाईट राहील। देवाभाऊबद्दल त्यांनी काय बोललं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, म्हणून आता आम्ही त्याच्या वादामध्ये जाणार नाही। त्यांनी दरवेळेला काहीतरी नवीन वाद काढायचा किंवा काहीतरी स्टेटमेंट करायचं आणि त्याच्यानंतर मग आमच्यामध्ये बेबनाव आहे की काय असं चित्र जे निर्माण व्हायचं होतंय ते आम्ही होऊ देणार नाही। त्यांनी त्यांचा आदर्श आहे, त्यांनी त्यांची पूजा करावी। फडणवीस शिंदे अजितदादांची 2 दिवसात महत्त्वाच्या बैठकीची शक्यता। या बैठकीत महायुतीत होणाऱ्या प्रवेशबंदीबाबत चर्चा होणार आहे। महायुतीत एकमेकांना प्रवेश न देण्यावरून चर्चा होणार आहे। मतभेद झाले, मनभेद नाही झाले। मतभेद हे मिटू शकतात, मनभेद हे चव्हाट्यावर येतात। काही वेळा मनभेदामुळं आपली राज्याचे वेगवेगळ्या विषयाला वेगळं वळण मिळतं, पण हे मतभेद असल्यामुळं थोडं त्या ठिकाणी काही कमी जास्त झालं आहे। आमचे मतभेद दूर होतील आणि काही गैरसमज झाले तरी आम्ही आपसात बसून त्या ठिकाणी ते संपवू शकतो एवढी क्षमता देवेंद्र फडणवीसजीमध्ये आहे, एकनाथ शिंदेमध्ये आहे आणि अजितदादामध्ये आहे। तिघही नेत्यामध्ये आपसात कोऑर्डिनेशन आहे आणि त्यामुळं काही झाले असतील खालच्या लेवलला मतभेद ते आम्ही दूर करू शकतो एवढी क्षमता आमच्यात आहे। उपमुख्यमंत्री शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे, कारण आज डोंबिवलीत केडीएमसीच्या सावळाराम क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आणि सावित्रीबाई नाट्यगृहाचं नूतनीकरण होणार आहे। दुपारी 4 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदेंच्यासह उदय सामंत हे देखील उपस्थित असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र चव्हाण यांना बोलावण्यात आले। त्यामुळे स्थानिक निवडणुकीत पक्षप्रवेशावरून झालेल्या वादानंतर आता दोन्ही नेते एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर पुढील महापरिनिर्वाण दिनापूर्वी इंदू मिल स्मारक पूर्ण करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाबद्दल कार्याबद्दल बोलावं तेवढं कमी असंही मुख्यमंत्री म्हणाले। खरं म्हणजे त्यांच्या जीवनाबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आपण जेवढं बोलावं तेवढं कमी आहे। खऱ्या अर्थानं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात हे सर्व कार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगतो की आपण प्रयत्न करूया की आनंदराजजींनी मगाशी सांगितलं की काही अजून आपल्याला व्यवस्था केल्या पाहिजे, त्या व्यवस्था तर आपण करूच, पण पुढच्या आपल्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी शक्यतोवर आपल्या इंदू मिलचं जे स्मारक आहे ते स्मारक पूर्ण व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करूया। बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी कमी पडला तर आमच्या सरकारचा उपयोग काय असं शिंदे म्हणतात। बाबासाहेबांच्या घटनेवर आपला देश चालतोय। बाबासाहेबांच्या स्मारकाच्या निधीच्या मुद्द्यावरून शिंदेंनी विरोधकांना हा टोला लगावलाय। विरोधकांना आता काय सांगू मी, बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी कमी पडला तर आमच्या सरकारचा उपयोग काय। त्यामुळे बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारावर देशाचा कारभार चालतो। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तो कारभार पुढे नेत आहेत आणि आज आपला देश पुढे जातोय, आर्थिक महासत्तेकडे जातोय। आज 11व्या क्रमांकावर 5व्यावर आलाय, आज 3ऱ्यावर येणार आहे। ही बाबासाहेबांची देण आहे।